असा चहा तुम्ही नक्की करून बघा. खूप छान होतं, चविष्ट होतं. चला आता इथे बघा 1 कप पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये. आता इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे थोडासा मसाला करून. इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 2 लवंग घ्यायचे आहे. जास्त नाही घ्यायचे, तिखट होतो. आणि त्याच्यानंतर इथे 2 आहे ना इलायची घेतलेली आहे. आपल्याला आहे ना छान असं थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करायचं. एकदमही बारीक नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं आहे, बघू शकता. त्याच्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा मसाला आहे ना आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे पाणी. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. 1 कप पाणी, 1 कप दूध. छान उकळी आलेली आहे, बघू शकता. आणि इथे 2 मिनिटं छान उकळून घ्यायचं पहिले दूध आणि पाणी आणि तो मसाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे साखर घालायची आहे. आता इथे बघा 1 चमचा साखर घातलेली आहे. म्हणजे पोहे खायचे ना 2 चमचे साखर भरेल इतकी साखर आहे. जास्त पण साखर नाही घालत मी, चहा जास्त गोड आवडत नाही मला. चला इथे 2 मिनिटं परत आपल्याला उकळून घ्यायचा आहे हा चहा. त्याच्यानंतरच आपल्याला चहाची पावडर घालायची आहे. आता इथे थोडीशी चहाची पावडर जास्त घालायची आणि इथे आपल्याला आहे ना आता मंद गॅसवर 5 मिनिटं चहा होऊ द्यायचा आहे. बघू शकता चहा तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून चहा गाळून घेऊया. एवढा सुंदर चहा होतो, चविष्ट होतो आणि घरामध्ये सुगंध खूप छान येतो बघा. खूप सुंदर इथे चहा आपला तयार झालेला आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. चला त्याच्यानंतर इथे बघा तोंडलीची भाजी बनवायची आहे. चला आता तोंडली पहिले धुवून घेते. त्याच्यानंतर बघा इथे चिरून घेतलेली आहे. एक तोंडलीचे 4 तुकडे करून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ना थोडासा लसूण ठेचूनच घालते नेहमी मी. आणि इथे बघा लसूण छान लाल झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेतलेला आहे. आणि इथे आता त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. हळद घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला धना पावडर घालायची आणि त्याच्यानंतर आहे ना किचन किंग मसाला घातलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघा जी तोंडली आपण चिरून ठेवलेली आहे त्याचे तुम्ही कसे आकार घेऊ शकता, म्हणजे तुकडे करू शकता. इथे मी 4 तुकडे केलेले आहे. चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ना आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आपण आता इथे ना 2 मिनिटं झाकून ठेवू. त्याच्यानंतर 2-2 मिनिटांनी आपल्याला मधून-मधून चेक करायची भाजी. आता याच्या पहिले पण मी चेक केलेली होती. बघू शकता तोंडली छान अशी वाफेवरच होऊ द्यायची. खूप छान चव लागते. आता इथे बघू शकता झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना शेंगदाणे भाजून आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे. 2 चमचे घातलेलं आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे परत 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बघू शकता आपली तोंडलीची भाजी अगदी मस्त आणि वाफेवरची तयार झालेली आहे. बघू शकता सुंदर दिसते पण. नक्की करून बघा या पद्धतीने ट्राय. खूप छान लागते चवीला आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. चला आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे.